आता हा नाश्ता बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी हा बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याची सालं काढायची आहे. आता हा जो बटाटा आहे त्याची सालं काढून घ्यायची सगळे. आता हा बटाटा एकदम असे छोटे छोटे काप बनवून घ्यायचे बटाट्याचे. आधी मी असा उभा कापला. आता कापल्या कापल्या बटाटा पाण्यात टाकलेला आहे. आणि हा बाकीचा जो बटाटा आहे तो पण असा कापून घेते. हा पण बटाटा पाण्यात टाकलेला आहे. आता हा थोड्या वेळ असाच ठेवते पाण्यामध्ये. आता एक शिमला घेते, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले. आता नाश्ता किती बनवायचा त्यानुसार हे सगळं बटाटा आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे. आता शिमला आणि टोमॅटो आधी शिमला धुवून घेते. शिमला टोमॅटो दोन्ही पण धुवून घेतलेले आहे आणि आता ते पण जसा बटाटा कापला त्याच पद्धतीने छोटे छोटे असं कापायचं आहे. पण शिमल्यामधली हे जे बी आहे ते सगळं काढून घेते. आता कांदा, शिमला आणि टोमॅटो मी कापून ठेवलेले आहे. आता हा मोठा असा एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता मी आधीच सांगितलेलं आहे की नाश्ता किती बनवायचा त्यानुसार हे सगळं भाजीपाला किंवा मग असंही आपल्याला आलं ते घ्यायचं आहे ते घ्यायचं. आता मी ह्या 2 ते 3 मिरच्या त्या पण याच्यामध्ये कापून घेते. एकदम छोट्या छोट्या कापायच्या, जास्त जाड नाही. एकदम अशा 2 घेतल्या आणि त्या अशा एकदम छोट्या छोट्या कापलेल्या आहे. त्या अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहे. आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हा जो बटाटा आहे तो आपल्याला शिजवून नाही घ्यायचा, म्हणून मी याच्या चाळणीमध्ये हा बटाटा काढलेला आहे. म्हणजे त्याच्यात जे पाणी असेल ते निघून जाईल. शिजवून नाही घ्यायचा आपल्याला, थोडासा असा तो तळून घ्यायचा आहे थोड्याशा तेलामध्ये. म्हणून मग मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आता हा जो बटाटा आहे पाणी काढून घेतलेला तो पण त्याच्या तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये तळून घेते. याच्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे याच्यात बटाट्याची चव चांगली लागते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता याच्यात झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर ते शिजल्या जातील. आता या बटाट्याला थोडेसे हलकेसे असे लालसर डाग पडून दिले की बटाटा छान असा होता. तेव्हा मस्त असा बटाट्याला असा कलर आलेला आहे. थोडेसे असे लालसर झालेले. आता हे बटाटे जे आहे ते काढून घेते. आता मी हे जे बटाटे तळलेले बटाटे ते एका याच्यात काढून घेतलेले एका भांड्यामध्ये. आणि आता तीच कढई ठेवलेली आहे. आता त्या कढईमध्ये आता सगळ्यात आधी तेल काय एवढं टाकलेलं नाही, पण थोडंसं तेच तेल होतं बटाट्याचं. त्याच तेलामध्ये मी हा कांदा टाकलेला आहे. कांदा पण जास्त शिजून द्यायचा नाही, थोडासा हलकासा कच्चा टाकला तर चालेल, पण थोडासा हलका शिजवला की त्याची चव चांगली येते.
म्हणून आपल्याला ह्याच्या सगळ्या भाज्या तर थोड्या हलक्याशा अशा शिजून घ्यायच्या आहे. फक्त मी बटाटा तळून घेतलेला आहे त्यातला. आता याच्यामध्ये मी शिमला कापलेली ती पण टाकते. आता त्याच्यासोबतच कापून घेतलेल्या मिरच्या त्या पण टाकून घेते. टोमॅटो आता हलकेशी शिजवायचे. आता याच्यात पण मीठ टाकते थोडंसं. थोडं मीठ टाकते म्हणजे भाज्यांना चव चांगली येते मिठाने. हलक्याशा अशी शिजवून घेते फक्त. आता या भाज्या मी काढून घेते. पण जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या भाज्या शिजवलेल्या आहेत. आता या ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या पण ह्या तळलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेते. लहान मुलांसाठी दुपारच्या भुकेसाठी एकदम मस्त आणि चविष्ट महागडा नाश्ता आपण अगदी कमी वेळेत आणि स्वस्त असा होतो. आता या भाज्या शिजलेल्या आहेत आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स 2 चमचे टाकते मी. आता हे जेवढं आलं आहे ना त्याच्यातलं थोडंसं आलं किसून टाकते. याच्यात आल्यामुळं एकदम छान असा चटपटीतपणा आणि वेगळीच चव येते आपण जो नाश्ता बनवतो आहे त्याला. आता मी याच्यामध्ये थोडंसं चीज किसून टाकते. हे जो मसाला केला आहे त्याच्यात चीज किसून टाकते थोडंसं. आता हा स्वीट आणि स्पायसी सॉस आहे. आता तो टाकते 1 ते 2 चमचे स्वीट आणि स्पायसी सॉस तो टाकते. किंवा टॉमॅटो कॅचअप त्याऐवजी पण ह्याच्यामध्ये स्वीटनेसपणा पण आहे आणि थोडासा तिखटपणा म्हणून मग मी हा एक सॉस टाकते. एक 2 चमचे टाकते आणि एकदम मस्त अशी चव लागते. आता हे सगळं जे आहे ते मिक्स केलेलं आहे चांगलं. आता ना मी कणिक मळून घेतलेली आहे. आता कणकेचा असा छोटासा गोळा घेतला. आता या कणकेला काही आपण चपातीला जसं तेल लावतात म्हणून तसं काही लावायचं नाही आहे. फक्त मी गोळा घेतला आणि कणिक मळताना थोडासा घट्ट मळलेली कणिक आणि थोडंसं असं गव्हाचं पीठ टाकलं कोरडं असं. आता ही कणिक जी आहे ती अशी लाटून घ्यायची. पोळी चपाती जशी लाटतो जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. थोडं गव्हाचं पीठ टाकून जाड लाटली तर ती भाजायला थोडासा वेळ लागतो आणि पातळ लाटली की भाजल्याही पटकन जाते आणि छान असा आपण जो नाश्ता बनवतोय तो होतो. आता हे मी त्याचं जे भांड आहे ते कमी गॅसमध्ये तापायला ठेवलेलं आहे इथं. आता हा छोटा ग्लास घेतलेला आहे. काटा असलेला ग्लास घ्यायचा आणि त्याचं असं गोल गोल आपण ज्या पद्धतीने पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने अशा कट केलेला आहे. आता याच्यात किती आहे तेवढ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे. पण अजून एकाच वेळेस बनवायच्या अजून काही तेवढ्या झाल्या नाही. पुन्हा आपण डबल अजून पोळी लाटू आणि अजून बनवून घेऊ. आता या सगळ्या बनवून घेतलेल्या आहे. आता या सगळ्या साच्यामध्ये असा
ठेवायच्या आहे एक एक. गॅस हे ठेवत असताना गॅस कमीच ठेवलेला आहे. आता या पद्धतीने सगळ्याच्यात ह्या ठेवून झालेल्या आहे आणि गॅस कमी याच्यातच भाजायच्या आहे. या अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या ठेवलेल्या आहे. आता एका साईडनी भाजलेलं आहे. पुन्हा आता असं दाबून या दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि जास्त जळायला पण नाही पाहिजेत. पुन्हा असं हे थोडंसं दाबून द्यायचं आहे चमच्याने किंवा कशाने दाबून द्यायचं आहे. त्याची वाटी झाली पाहिजे अशी गोल. आता या भाज्या ज्या आहे त्या सगळ्या अशा थोड्या थोड्या याच्यामध्ये टाकायच्या आहे. आपण ज्या मिक्स भाज्या केल्या आहे किंवा बटाटे, त्याच्यामध्ये चीज पण टाकलेलं आहे. ते चमच्याने एक एक चमचा सगळ्या ह्या ज्या गोल पुऱ्या केलेल्या आहे आणि त्या साच्यामध्ये आपेच्या भांड्यात टाकल्यामुळे त्याला अशी वाटी झालेली आहे, त्याच्यात टाकल्याच्या आहे अशा. अशा पद्धतीने सगळं टाकून घेते मी. आता थोडंसं झाकण ठेवते याच्यावर 2-1 मिनटं आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. पण आत पोळी जळायला नको एका साईडनी म्हणून गॅस कमी ठेवलेला आहे. आणि ती आपण जी छोटी पोळी केली ती एकदम अशी कडक होईल आणि जसा पिझ्झा लागतो ना त्याच पद्धतीने लागल. आता हे थोडंसं शिल्लक आहे भाज्या, मग आता त्याचा तवा पिझ्झा बनवू. आता ही छोटीशी पोळी ती लाटून घेते, पण जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्याच पोळी लाटायची आहे. आता तवा तापायला ठेवला आणि पोळी लाटून झालेली आहे. आता थोडीशी भाजून घ्यायची, ती पण कमी गॅसमध्येच भाजायची आहे. कमी गॅसमध्ये भाजल्यामुळं काय होतं, ती पोळी थोडीशी अशी कडक बनते. आता एका बाजूने भाजलेली आहे. आता याच्यात पिझ्झा सॉस आहे तो टाकते थोडासा. तो सगळ्या चपातीला लावून घेतलेला आहे आणि या ज्या भाज्या आहेत त्याच्यावर टाकते. आता हे पण कमी गॅसमध्येच केलेलं आहे. एकदम पौष्टिक आणि स्पायसी असा दोन्ही नाश्ता आपले झालेले आहे. आता हे भाजून देते, ते काढून घेऊ. हा बघा एकदम मस्त असे झालेले आहे. आणि चीजमुळे त्या भाज्या एकमेकांना अशा चिटकलेल्या आहे आणि थोडंसं मेल्ट पण झालेलं आहे चीज. बघा आता हाताला चटके बसत आहे. अशा पद्धतीने आपला हा असा नाश्ता झालेला आहे. नक्कीच बनवून बघा असा हा नाश्ता. इतका मस्त असा दिसतोय आपला हा नाश्ता. लहान मुलांना आता अगदी आवडीने. आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी आहे आणि उन्हाळ्यामध्ये असं चटपटीत काही खायला भेटलं की एकदम मस्त असं. हा पिझ्झा पण